तुम्हाला माहीत आहे का, श्री राम रक्षा स्तोत्र हे फक्त स्तोत्र नाही तर एक दैवी सामर्थ्य देणारे कवच आहे. एकदा तारकासूर नावाचा असुर अत्यंत बलवान झाला. देव सुद्धा त्याला हरवू शकत नव्हते. त्याला फक्त हरवू शकत होता एक 7 दिवसांचा शिशु. त्याच्या वधासाठी भगवान शिव यांचा पुत्र कार्तिकेय ह्याचा अवतार झाला. पण कार्तिकेय लहान होते. त्यांना इतक्या मोठ्या योद्ध्यासाठी दैवी शक्तीची गरज होती. तेव्हा भगवान शिवांनी रामरक्षा स्तोत्राचा उपदेश हा पार्वतीला दिला. या स्तोत्राच्या जपामुळे कार्तिकेयांना अद्भुत सामर्थ्य प्राप्त झालं आणि फक्त काही दिवसातच त्यांनी तारकासुराचा वध केला. याचा अर्थ काय? रामरक्षा म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती शक्ती आहे, ती संरक्षण देणारी आहे आणि ती विजयाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच जो भक्त श्रद्धेने रामरक्षा म्हणतो त्याला देखील आतून कार्तिकेयासारखं सामर्थ्य मिळतं. श्रीराम जय राम जय जय राम. आणि जर तुम्हाला रामरक्षा आणि रामस्तुतीचा सखोल अर्थ समजून घ्यायचा असेल तर माझा लेटेस्ट व्हिडिओ अवश्य बघा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. नमस्कार.